आपण पापड भाजून घेणार आहेत। तेल न लावताच पापड भाजणार आहे इथे मी। इथे छान दोन्ही साईडने आपला लाल कलर झालाय पापड्याचा। अशा पद्धतीने मी बाकीचे पापड भाजून घेते। आपण काढून घेऊया। इथे आपण पापड भाजून घेतलेत। आता हे कुस्करून घेणार आहे। यामध्ये आपण कुस्करून घेणार आहे। आपले पापड कुस्करून झालेत। त्यामध्ये कांदा, काकडी, टोमॅटो, एक हिरवी मिरची बारीक कापून घेतली आहे, कोथिंबीर, चाट मसाला, आमचूर पावडर, तुमच्याकडे आमचूर पावडर नसेल तर लिंबू पिळा, लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ। पापड्याला मीठ असते तो अंदाज घेऊन तुम्ही मीठ टाका। ते सगळं आपण मिक्स करून घेऊ। आणि थोडेसे आपल्या शेवटी शेंगदाणे टाकायचे आणि पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचे। एखादा त्या पापड्याचा मोठा तुकडा राहिला असेल ना तर तो असं जरा चमच्याने बारीक करून घ्यायचा। इथे आपला पापड चाट तयार झालाय।